नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आपल्या गप्पा टप्पांच्या, त्याला मुलाखती असं आपण म्हणू शकतो, त्याच्या मालिकेमध्ये आपण आता भेटतोय एक महाराष्ट्राला परिचित असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमदार नितेश राणे. त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये. नमस्कार राणे साहेब, आपलं स्वागत आहे अॅनालायझरमध्ये. खूप खूप सगळ्यात पहिला मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा राणे साहेब, की सारखं एक अशी टीका होत असते, म्हणजे जे खरं तर आमच्या प्रेक्षकांनाही त्याच्याविषयीचं कुतूहल आहे. सातत्याने नारायण राणेंच्या परिवारावरती वादग्रस्ततेचा ठपका बसतो. म्हणजे तुमची भाषा असेल, बाकी निलेशजींची भाषा असेल, या सगळ्या भाषेवरती एक आक्षेप व्यक्त केला जातो सातत्यानं. म्हणजे तो सोशल मीडियात असेल, मीडियामध्ये असेल, यांची जीभ घसरली. तुमची भाषा अशी का बरं आहे? सुशीलजी, एक तुम्ही लक्षात ठेवा की आम्ही आमदार, खासदार किंवा कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते होण्याच्या अगोदर आम्ही राणे साहेबांची मुलं आहोत. तुम्ही, मी किंवा आपल्या प्रेक्षकांना कोणालाही विचारा की कोणाच्या आई वडिलांवर कोणीही खालच्या पातळीची टीका केली, असभ्य भाषेमध्ये टीका केली, तर आमदार, खासदार आणि हा विषय नंतर सोडा तुम्ही, पण मुलं म्हणून तुम्हाला राग येणार नाही का? माझं म्हणणं आहे की राजकारणाच्या चौकटीमध्ये राहून राजकीय टीका झालीच पाहिजे, कारण आम्ही राजकारणामध्ये आहोत, पण ती चौकटीमध्ये झाली पाहिजे. आता 2005 पासून, जेव्हापासून राणे साहेबांनी शिवसेना सोडली, तुम्ही तेव्हापासून ते आत्तापर्यंत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या अवतीभोवती असलेल्या लोकांच्या भाषणं तुम्ही काढून बघा, आणि नेहमी तुम्हाला कळेल की पहिला वार हा त्यांच्याकडून झालेला आहे. पहिली टीका खालच्या पातीची ही त्यांच्याकडून झालेली आहे. मी तुम्हाला 10 तरी उदाहरणं त्या निमित्ताने देऊ शकतो की जिथे वारंवार आमच्या वडिलांवर, राणे साहेबांवर किंवा कुठे कुठे महाविकास आघाडीने ती एवढी पण हिंमत केली की माझ्या आईवर पुण्या पोलिसांनी लुकआउट नोटीस पण काढलेली आहे, तुम्हाला आठवत असेल. मग एका बाजूला तुम्ही आमच्या आई वडिलांवर, ठीक आहे, राणे साहेब राज्याचे, देशाचे नेते आहेत, तुम्ही त्यांच्यावर राजकीय टीका करा. जे राजकीय टीका करणारे त्यांच्या वयाचे आहेत, आम्ही त्यांना सन्मानच करतो, आम्ही त्यांच्या समोरच वाढलेलो आहे. पण तुम्ही अगर आमच्या वडिलांवर खालच्या पातीची टीका करत असाल, ज्याला ते कुठेही राजकारणामध्ये बसत नाही, मग जेव्हा आम्ही त्याच पद्धतीने अगर उत्तर देत असू, मग तुम्हाला वाईट कशाला वाटतं? तुम्ही कुठल्याही उदाहरणं बघा. म्हणजे सामनामध्ये जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली, त्याच्यामध्ये नई दुल्हन म्हणून त्यांचा एक कार्टून छापण्यात आला, आणि त्याच्यामध्ये राणे साहेबांचा फोटो आणि खालती स्त्रीचा फोटो, त्याच्यामुळे मोठा त्याच्यामध्ये राडा पण झाला. त्यांना विविध पद्धतीने नावं पुकारणं, नावं ठेवणं, मग विविध पद्धतीने, मग त्यांच्यावर आता हल्लीमध्ये संजय राऊतांनी त्यांना असभ्य शिवी घालणं, असंख्य उदाहरणं तुम्हाला मी देऊ शकतो. मग तुम्हाला जेव्हा तुमची जीभ सांभाळता येत नाही, तुम्हाला जेव्हा आमच्या आई वडिलांवर टीका करत असताना, वडिलांवर टीका करत असताना, तेव्हा तुम्ही राजकारणाची चौकट अगर तुम्हाला सांभाळता येत नाही, तर मग आम्ही कुठल्याही मुलाप्रमाणे हे मुलगा म्हणून आमच्या भावना व्यक्त करणं हा आमचा अधिकारच आहे ना. म्हणून तो भाग महाराष्ट्राच्या जनतेने समजून घ्यावा. आम्हालाही संस्कार आहेत, आम्हीही उच्च शिक्षित आहोत. मी स्वतः MBA आहे, माझा मोठा भाऊ PhD केलेला आहे. आम्हालाही माहिती आहे की बाबा मान सन्मान कोणाला द्या. आजही तुम्ही कुठलाही ज्येष्ठ नेता समोर आला तर आम्ही त्यांना पायात पडतो आणि मान सन्मानच देतो. उद्धवजी असतील, राजसाहेब असतील, अजितदादा असतील, कोणाकडेही बघा, कोणालाही विचार, आम्ही कधीही कोणालाही अपमानित केलेलं नाही. बाळासाहेबांबद्दल आम्ही 2005 ते आतापर्यंत कधीही त्यांच्याबद्दल चुकीचं बोललं नाही, कारण आम्ही जे घडलो ते बाळासाहेबांमुळेच घडलो. आमचं राणे कुटुंबियाला नाव मिळालं ते राणे साहेबांमुळेच मिळालं. किंवा पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल आम्ही कधी अपशब्द वापरत नाही. राजकीय टीका कोणावर केली पाहिजे, कोणावर केली नाही पाहिजे, ह्या गोष्टीची चांगली जाणीव आमच्याकडे आहे. फक्त तुम्ही समोरून अगर आमच्या वडिलांबद्दल अगर खालच्या पातळीची टीका करत असाल, तर मुलं म्हणून, जसं उद्या संजय राऊतांच्या आईबद्दल कोण काय बोललं तर त्यांना जसा राग येईल, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेच्या आईला कोणी लुकआउट नोटीस पाठवली, आदित्य ठाकरेच्या आईवर कोणीतरी काय बोललं, तसं त्याला मुलगा म्हणून राग येईल,
तसं नितेश राणे आणि निलेश राणेंना पण मुलं म्हणून आम्हाला निश्चित पद्धतीने बोलण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून ते आमच्या भावना आमच्या कंट्रोल होत नसल्यामुळे लोकांना ते असं, पण लोक किंवा मीडियाचे आमचे मित्र हे बघत नाहीत की पहिला वार कोणी केलेला आहे, कोण आमच्यावर पहिलं बोललेलं आहे. नितेश असो, निलेशजी असो, कधीही पहिल्यांदा कोणाला बोलताना तुम्हाला दिसणार नाही. मला एक उदाहरण दाखवा, आणि त्या निमित्ताने आम्ही दिलगिरीवर पण व्यक्त करायला तयार आहोत. फक्त आमचं एवढं म्हणणं आहे, राजकारणाच्या चौकटीत राहून तुम्ही राजकीय टीका निश्चित पद्धतीने करा, ते तुमचा अधिकार आहे आणि आम्ही त्याचं स्वागतच करू. फक्त तुम्ही बिलो द बेल्ट ज्याला म्हणता त्या गोष्टी अगर तुम्ही बंद करत नसाल तर आम्हाला जसा तसं उत्तर देणं हा आमचा भाग आहे. कारण का शेवटी परत एकदा सांगतो, आम्ही आमदार, खासदार, राजकीय कार्यकर्ते नंतर आहोत. पहिले आम्ही कोणाची तरी मुलं आहोत, मुलं म्हणून आम्हाला कर्तव्य आमचं बजवायला लागतं. या सगळ्यामध्ये आणखी एक प्रश्न असा पडतो की राणे साहेबांच्या वरती चक्क गुन्हा दाखल करून अटकेच्या प्रक्रियेपर्यंत एक विषय गेला होता. त्यांच्या तोंडून एक वाक्य गेलं म्हणून, म्हणजे मुख्यमंत्र्यांना ते माहीत नव्हतं सुवर्ण महोत्सव का हीरक महोत्सवाच्या विषयामधलं. पण याच प्रकारामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते, म्हणजे इथे संस्कार आणि इथे पुन्हा तो जो विषय तो येतो. राणे साहेबांच्या विषयामध्ये संजय राऊतांनी बिलो द बेल्ट टीका करूनही, असभ्य भाषेत टीका करूनही त्यांच्यावरती तुमचं सरकार आल्यावर कोणतीही कारवाई झालेली नाहीये. म्हणजे जशाच तसं असं उत्तर देणार नाहीयेत आपण, असं लक्षात घ्या ना. आम्ही काही सूड भावनेने हे सरकार आणलेलं नाही की कोणाचं तरी. त्यांनी आम्हाला जेवढा त्रास दिला प्रत्येकाला, आम्हा लोकांना, भारतीय जनता पक्ष म्हणून, म्हणजे आमचे फडणवीस साहेब पासून, किरीट सोमयाजी पासून, मोहित कंबोज पासून तुम्हाला मी 100 नावं तरी बोलू शकतो. ज्या खालच्या पातळीची म्हणजे ज्या पद्धतीने आम्हाला हैराण करण्यात आलं. सुशीलजी, मी तुम्हाला हेही सांगतो, जे मी विधानसभेमध्ये पण बोललोय, जेव्हा मला गेल्या वर्षी जिल्हा बँकच्या निवडणुकीच्या नंतर अटक करण्यात आली, त्या अटकेच्या दरम्यान कोल्हापूरमध्ये जेव्हा मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हा उद्धव ठाकरेच्या सरकारने मला चुकीचं इंजेक्शन देऊन मारून टाकण्यापर्यंत पण नियोजन केलेलं, एवढ्यापर्यंत पण झालेलं. आज आदित्य ठाकरेवर जेव्हा दिशा सालियान, सुशांत सिंग राजपूत सारखे जेव्हा आरोप होतात, तेव्हा तो 32 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्यावर असं करू नका असं जेव्हा आपण पुरं महाराष्ट्र देशभर जेव्हा ओरड घालतं, तेव्हा नितेश राणे पण जेव्हा 32 वर्षाचे होते, तेव्हा ह्याच उद्धव ठाकरे आणि ह्या त्यांच्या टोळीने नितेश राणेवर चिंटू शेख सारखा चुकीचा गुन्हा दाखल केला. ते प्रकरण सीबीआय पर्यंत गेलं आणि नंतर मला क्लीन चिट पण मिळालं. मी पण तेव्हा 32 वर्षाचाच होतो. 23 सप्टेंबरला माझ्यावर आरोप केले गेले, गुन्हा दाखल केला आणि 28 नोव्हेंबरला माझं लग्न होतं. मग ह्या गोष्टी संबंधित लोकांना कळत नाही, संबंधित लोकांना दुसरी बाजू कळत नाही. तुमच्यावर आरोप झाले ना, तुम्ही तुमच्यावर खालच्या पातळीची टीका आली तर लगेच दुखतं. लगेच मीडियातले काही मित्र बोलतात की जीभ घसरली. अहो, पण ते समोरच्या वाल्यांची जीभ किती घसरते? जीभ त्यांच्या नियंत्रणात तरी आहे का? सगळंच घसरतं. म्हणजे उरलेलं सगळंच घसरतंय. यावर कोणच काय बोलत नाही. म्हणून जेव्हा आमच्यावर होईल, आणि आम्ही कुठलाही राज्य सरकार असो किंवा आमचे केंद्र सरकार, आम्ही कोणाकडून अपेक्षा ठेवत नाही किंवा मी बोलतो सूड भावनेने करू पण नाही. कारण का उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षामध्ये ज्या गोष्टी केल्या, त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशी प्रथा पाडू नये असा विचाराचा मी आहे. कारण त्यांनी जेवढं पर्सनल राजकारण करून घेऊन गेले, कोणाचं घर पाडणं, कोणाचं आयुष्य बर्बाद करणं, कोणावर मारून टाकणं, ही जी काय उदाहरणं उद्धव ठाकरेजींनी 2.5 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये महाविकास आघाडी म्हणून केली, आपण ज्या वास्तूत बसलो ती पाडायचा प्रयत्न झाला होता. बोलतो ना, असं कुठल्या सरकारने करू नये. महाराष्ट्राचं राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर कधीच केलं नव्हतं जेवढं उद्धव ठाकरेजींच्या सरकारच्या वेळी गेलं. या सगळ्यामध्ये एक गोष्ट, तर शेवटच्या प्रश्नाकडे मी येतोय. एक गोष्ट, तुम्ही बोलल्यावरती ठाकरे परिवारामध्ये प्रचंड चिडणं होतं, तुम्हाला जाणवत असेल सगळ्यांना, की राणे बोलले म्हणजे ठाकरे परिवारांकडून प्रतिक्रिया आलीच त्याच्या विरुद्धची. या सगळ्यामध्ये एका गोष्टीवर, म्हणजे चला ह्याची केस सीबीआयकडे चालू आहे, सुशांत सिंगची, दिशाची केस सीबीआयकडे चालू आहे, त्यावरती भाष्य करायला नकोय आपण, त्यावर खूप बोलून झालंय पण तुमचं. पण एक व्यक्तीचं नाव तुम्ही घेतलं की प्रचंड अस्वस्थता होते, तो व्यक्ती म्हणजे डिनो मोरिया. या डिनो मोरियाची म्हणजे सगळीच तुम्ही उडून सांगावी आता असं अपेक्षित नाहीये, पण ही भानगड काय आहे की एवढी लवकर चिडतात? एक लक्षात घ्या, देयर इज नो स्मोक विदाउट फायर. तुम्ही विधानसभेत पण बोलला, काहीतरी त्या संबंधित जे काही 2.5 वर्षामध्ये त्याच्या घरी बसून, डिनोच्या घरी बसून जे काही कार्यक्रम झाले,
जे काय कार्यक्रम उभे केले गेले, जे जे काही 7:30 नंतर एक युवा नेता जाऊन त्याच्या पूर्ण त्याच्या फौजफाटा घेऊन त्याच्या रिझवी कॉलेजच्या मागच्या घरी जिथे तो राहतो डिनो, तिथे जे काय त्यांनी केलं, त्यांनी त्या सगळ्या गोष्टी शेवटी कुठे ना कुठेतरी बाहेर येणारच. तुम्ही मांजर दूध पित असताना तिला वाटतं कोण बघत नाही, पण सगळ्या गोष्टी बाहेर जातात, सगळ्या पुरावानिशीत बाहेर आहेत, फोटोसकिट सगळ्या गोष्टी बाहेर आहेत आणि योग्य वेळी त्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. कोणी कुठे वाचणार. मी परत सांगतो की मुंबई महापालिकेचा सचिन वाजे कोण असेल तर हा डिनो आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जसं आता सगळ्याच बाबतीमध्ये चौकशा चालू आहे, कॅगच्या चौकशा चालू आहे, अन्य चौकशा सरकारने जे लावल्या, त्यावेळी तुम्हाला कळेल की केवढे लाड या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये डिनोची केले गेले, डिनोला कशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट दिले गेले, डिनोचे कुठे कुठे त्याला मदत केली गेली, कसं त्याला मांडीवर घेऊन नाचले गेले, याचे सगळे गोष्टी बाहेर येणार. हे कुठे लपण्याचं काही कारण नाही. हे महापालिकेचा मुहूर्त बघतात त्यासाठी. नक्की महापालिकेमध्ये जे जे काय त्यांनी, आता तुम्ही सांगा 10 मधले 8 कॉन्ट्रॅक्ट डिनोला, त्याचा अनुभव आहे का, त्याला काय माहिती आहे का, काहीच नाही. फक्त तो ह्यांना 7:30 नंतर सांभाळतो, 7:30 नंतर यांचे लाड पुरवतो. म्हणजे डिनो सरस, डिनो रस्ते पण बांधणार, डिनो पेंग्विन पण आणणार, डिनो ते जुन्या म्हणजे ते घोड्यागाडी पण आणणार, सगळंच करू शकतो तो. म्हणजे तो एवढा टॅलेंटेड माणूस आहे ना सुशीलजी, त्याचे टॅलेंट तुमच्यामध्ये पण नाही, माझ्यामध्ये पण नाही, कोणामध्ये नाही. म्हणून डिनो ज्या ज्या काही गोष्टी करू शकतो ते आपल्याला 5% तरी आयुष्यामध्ये करायला भेटलं ना तर मराठी मुलं फार मोठे श्रीमंत होतील. चला, डिनोच्या सगळ्याच गोष्टी लवकरच समोर येऊत आणि आतापर्यंत डिनोमुळे डिनो दिवाळी जी चालली आहे ती लवकरच उघडी पडो अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. आपल्या समोर स्पष्ट आणि खुलासेवार बोललेले आहेत नितेशजी, त्यांचेही आभार, मनपूर्वक आभार. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.